उन्हाळ्यामध्ये अचानकपणे चक्कर येणे किंवा आपले शरीर खूप गरम वाटणे किंवा अचानकपणे खूप मळमळ होणे हे एक प्रकारे उष्माघाताचं लक्षण असू शकतं. परिणामी उष्माघाती एक प्रकारे गंभीर अवस्था देखील होऊ शकते. तर आपल्याला माहिती पाहिजे की उष्माघाताची अशी कोणती कोणती लक्षणं आहेत किंवा असे कोणते कोणते परिणाम उष्माघाताचे आपल्यावरती होत असतात किंवा आपण खूप जर उन्हात गेलो तर त्याचे आपल्यावर होणारे परिणाम आपल्याला माहिती पाहिजेत. तर आज आपण बघूया की उष्माघाताचे नेमके कुठले कुठले परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. जेव्हा केव्हा खूप उष्ण वातावरणात शरीराचे तापमान खूप वाढते आणि शरीराला स्वतःला थंड ठेवणे कठीण होते, अशा वेळी आपल्याला उष्माघात हा होऊ शकतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये खूप काळ उन्हामध्ये राहणे, पाणी कमी पिणे किंवा आपले शरीर थकलेले असणे या कारणांमुळे आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर आता आपण बघूयात की उष्माघाताची नेमकी कोणती लक्षणं आपल्या शरीरावरती आपल्याला दिसू शकतात किंवा उष्माघात झाल्यावर किंवा होताना किंवा त्यापूर्वी आपल्या शरीरावरती आपल्याला कोणती कोणती लक्षणं दिसणार आहेत. तर ती लक्षणं आता आपण जाणून घेऊयात. तर यामध्ये पहिलं लक्षण आहे ते म्हणजे खूप घाम येणे. शरीराला आपल्या खूप घाम येतो, तर काही वेळा घाम येणं कमी होणे हे आहे उष्माघाताचं पहिलं सामान्य लक्षण. त्यानंतरचं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे आपल्याला चक्कर येणे. आपल्याला अचानकपणे खूप जास्त प्रमाणात चक्कर आल्यासारखे वाटू शकते. हे आहे उष्माघाताचं दुसरं लक्षण. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे आपल्याला मळमळ होणे खूप जास्त किंवा मळमळीसोबत आपल्याला उलटी देखील होऊ शकते. तर हे देखील उष्माघाताचं एक प्रकारे लक्षण असतं. त्यासोबतच आपल्याला कमजोरी वाटणं किंवा खूप सारा विकनेस जाणवणं हे देखील एक प्रकारे उष्माघाताचं लक्षण असतं. उष्माघाताचं पुढील सामान्य लक्षण आहे ते म्हणजे डोकं दुखणे. तर उष्माघातामुळे अनेक जणांना तीव्र असे डोके दुखू शकते. खूप सारा हेडेक आपल्याला जाणवू शकतो. त्यासोबतच आपल्याला आणखी एक लक्षण जाणवू शकते ते म्हणजे आपल्याला शरीर खूप गरम झाल्यासारखे वाटणे. आपल्याला जाणवते की आपले शरीर खूप गरम झालेले आहे किंवा शरीरामध्ये खूप हीट आपल्याला जाणवते. हे देखील उष्माघाताचे एक प्रकारे लक्षण आहे. वरील जी वर्णन केलेली लक्षणं आहेत ती उष्माघाताची एक प्रकारे लक्षणं असतात. ती जर लक्षणं आपल्याला उन्हात फिरून आल्यावर किंवा उन्हाळ्याच्या दिवसात जर जाणवत असतील तर त्वरित आपण योग्य ठिकाणी दवाखान्यात जाणं आणि पाणी वगैरे भरपूर पिणं आवश्यक असतं. तर आता आपण बघूया की उष्माघाताचा धोका हा कुणाला जास्त प्रमाणात संभवतो. असे कोण लोक आहेत की ज्यांना उष्माघात होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते तुलनेने. तर उष्माघाताचा धोका जास्त प्रमाणात असणाऱ्या लोकांमध्ये येतात सर्वात प्रथम म्हणजे उन्हात काम करणारे लोक. ज्यांचे कामकाज उन्हात सुरू आहे त्यांना देखील उष्माघाताचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. त्यानंतर येतात ते म्हणजे लहान मुलं. लहान मुलांना देखील उष्माघाताचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. त्यासोबतच वृद्ध व्यक्ती ज्यांचे वय जास्त प्रमाणात झालेले आहे किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना देखील उष्माघाताचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. आणि त्यासोबतच जे लोक पाणी कमी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका हा जास्त प्रमाणात संभवतो. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसातच नाही तर कायमच आपण पाणी हे योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. त्यामुळे जे पाणी पित नाही किंवा कमी पाणी पितात त्यांना देखील उष्माघाताचा धोका एक प्रकारे संभवत असतो. आता आपण जी लक्षणं सांगितली ती जर एखाद्या व्यक्तीत आपल्याला दिसली तर अशा वेळेस आपण लगेच काय करणं अपेक्षित आहे किंवा अशा वेळेस आपण काय करणं योग्य आहे हे आता आपण बघूयात. जर एखाद्या व्यक्तीत आपल्याला अशी उष्माघाताची लक्षणं दिसली तर आपण सर्वप्रथम त्या व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी किंवा एखाद्या थंड जागी आणणं आवश्यक असतं. आणि सावलीच्या ठिकाणी नेल्यानंतर थोडा वेळ जाऊ देऊन आपण त्या व्यक्तीला पाणी पाजणं किंवा त्यासोबत इतर काही लिक्विड देणं आवश्यक असतं. त्यामध्ये आपण त्या व्यक्तीला लिंबू सरबत असेल किंवा ORS असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं लिक्विड आपण त्याला देणं आवश्यक असतं. तसेच त्या व्यक्तीचे शरीर थंड ठेवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि सद्य परिस्थिती अनुरूप आपण जर परिस्थिती हाताबाहेर असेल तर वैद्यकीय सल्ला किंवा वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे देखील त्याच्या परिस्थितीनुसार ठरविणे योग्य ठरते. तसेच
आपण उन्हातून अचानक थंड जागी किंवा सावलीत आल्या आल्या त्वरित थंड पाणी पिणे टाळावे. कारण होतं काय की आपलं शरीर मुळातच खूप गरम झालेलं असतं आणि त्याच अशा वेळेस जर आपण अचानकपणे थंड पाणी पिलो तर काही जणांना अस्वस्थ वाटू शकते. परिणामी जेव्हा केव्हा आपण उन्हातनं येतो त्यावेळी आपण थोडं शांत बसून काही वेळ जाऊ देऊन नंतरच आपण पाणी पिले पाहिजे. थंड पाणी हे आपण थोडा वेळ जाऊ देऊन नंतरच पिले पाहिजे. आल्या आल्या जर लगेच पाणी पिलं तर बहुतेक लोकांना अस्वस्थ वाटण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तसेच संपूर्ण दिवसभरात थोडं थोडं पाणी संपूर्ण दिवसभर पिणे कधीही चांगले असते. अचानकपणे केवळ उन्हाळा आला म्हणूनच पाणी पिणं वाढवणं यापेक्षा दिवसभरात थोडं थोडं पाणी आपण जास्त प्रमाणात पित राहिलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराची काळजी आपण घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परिणामी आपण दिवसभर भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि होईल तर आपण दुपारच्या खूप जे तीव्र ऊन असतं त्या उन्हात जाणं टाळणं हे अतिउत्तम असतं. मजबुरीने आपल्याला जर जावंच लागत असेल तर आपण समर कॅप असेल किंवा इतर काही पद्धतीनं उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणं हे अत्यंत आवश्यक असतं. शक्यतो आपण दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडणं टाळणं अत्यंत योग्य ठरतं. परंतु काही कामानिमित्त जर जावंच लागत असेल तर बाकी आपण उन्हापासून स्वतःचे रक्षण हे करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच इथून पुढे देखील आपल्याला जर अशा उपयुक्त व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.